नमस्कार, मी दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे शहर गुणाजी मोरे। मी कमला नेहरू दवाखान्यामध्ये आलेलो होतो। तर कमला नेहरू जो हॉस्पिटल आहे, सरकारी दवाखाना, याच्या पार्किंगमध्ये आपण आहोत। तर पार्किंगमध्ये पूर्ण घाण कशा प्रकारची आहे, हा दवाखाना आहे का गटार आहेत हे कळत नाही, कारण हे जंतू संसर्ग होण्यासारखं पाणी आहे। दुर्गंधी एवढी पसरलेली आहे, पूर्ण पार्किंग पाण्याने भरलेली आहे आणि हे महानगरपालिकेचं सर्वात मोठं हॉस्पिटल म्हणून नावाजलेलं आहे। हा बघा, हे मेडिकल इथं आहे आणि अशा प्रकारचं पूर्णपणे पार्किंग जी आहे ही भरलेली आहे। आणि यामुळं येथे एकतर गाड्या लावायचा तर प्रश्न सोडाच, परंतु इथं असणाऱ्या लोकांना डेंग्यूचा संसर्ग या मच्छरांपासून, ह्या घाण पाण्यापासून होतो आहे आणि अक्षरशः पूर्ण वार्ड जे आहे ते भरलेलं आहे डेंग्यूच्या पेशंटने। असं असतानासुद्धा, डेंग्यूची एवढ्या मोठ्या प्रमाणात साथ असतानासुद्धा हे अशा प्रकारचं पार्किंगमध्ये कमला नेहरू पार्कच्या अशा प्रकारचं हे होत आहे। तर हे खूप घाणेरडं पाणी आहे आणि अशा प्रकारचं जर का एखादं अशा प्रकारचं जर घाण पाणी जर दवाखान्यामध्ये जर असेल, तर आपण नागरिकांनी महानगरपालिकेकडून काय अपेक्षा करावी हेच कळत नाही। आम्ही दैनिक चालू वार्ताच्या माध्यमातून वेळोवेळी अशा घाण पाण्याविषयी, ड्रेनेजमधून पाणी येणारे रस्त्यावरती वाहते याबद्दल भरपूर असं वार्तांकन आम्ही करत असतो, परंतु हे पार्किंगमधलं जे घाण पाणी आहे, हे एक पार्किंग आहे का स्टोरेज रूम आहे हेच कळत नाही। बघा, हे सगळं स्टोरेज भरलेलं आहे, पाणी आहे, एवढं घाण पाणी आहे की खूप दुर्गंधी वाटते। बघा, हे अक्षरशः हे घाण पाणी आहे, याच्यातनं डेंग्यूचा मोठ्या प्रमाणावरती प्रसार होऊ शकतो। हे मशीन जे आहेत, स्टोरेज रूम सगळं आणून ठेवलेलं आहे पार्किंगमध्ये। आणि हे असं जर महानगरपालिकेकडून जर कारभार होत असेल, तर याला विचारणारं कोणी आहे का नाही असा प्रश्न नागरिकांच्या नव्हे, तर येथील जे रहिवासी आहेत यांना तरी नक्कीच या गोष्टीचा त्रास होत असेल। तर आपण हा व्हिडिओ पाहू शकता की कशा प्रकारे हे जे आहे हे केलेलं आहे। मी वेळोवेळी दैनिक चालू वार्ताच्या माध्यमातून अशा प्रकारचं जे पाण्याचे दुर्गंधाचे बातम्या आपण टाकत असतो आणि कॉर्पोरेशन कुठल्याही प्रकारचं यावरती ठोस पाऊल उचलताना दिसत नाही आहे। खूप असं पूर्णपणे पार्किंग भरलेली आहे, अक्षरशः आतमध्ये फिरायला पण नको वाटतं, एवढं घाण आहे। पार्किंगचा प्रश्न तर सोडाच, इथंच जवळ मेडिकल आहे, हे कमला नेहरू जे हॉस्पिटल आहे कॉर्पोरेशनचं, महानगरपालिकेचं, त्यामध्ये हा प्रकार आम्हाला इथं दिसून येत आहे। हे बघ, हे अशा प्रकारचं जर स्टोरेज रूम जर पार्किंगला बनवलेलं असेल, तर कोट्यावधी रुपयाचं जे बजेट वापरून हा जो रुग्णालय इथं उभा केलेला आहे, तर याचा फायदा नक्की कोणाला होतो हा प्रश्न पण मनामध्ये येतो आहे। खूप असं स्टोरेज रूम करून ठेवलेलं आहे आणि स्टोरेज रूममध्ये ठेवलेल्या मशिनरीसुद्धा या पाण्यामुळे खराब होत असतील याचीसुद्धा जाणीव या रुग्णालयातील प्रशासनाला नाही। हे मोठं दुःख आपण समजू शकतो। ही एक गाडी आहे पार्किंगमध्ये, धुळकात पडलेली आहे, किती वर्षापासून पडले माहिती नाही, याला कोणी वारसदार नाही, याला कोणी कंप्लेंटही करत नाही की ही गाडी इथे आहे म्हणून, आणि ट्रॅफिक विभाग यांना कळवत नाही, वाहतूक नियंत्रण विभागाला कळवत नसल्यामुळं अशा प्रकारचा बरेचशा या कमला नेहरूमध्ये प्रकार बघायला मिळतात। नक्कीच महानगरपालिका प्रशासनाने या व्हिडिओला उत्तर द्यावं आणि यावरती ठोस कारवाई करावी, असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो।